माझा चष्मा इम्पॉर्टंट आहे नंतर ते जेव्हा पाठवतो कसं आपण जरा प्रोफेशनल वाटतो त्या हिशोबात आपण असे चष्मे घालतो. सो इथं आपण मॅच सुरू करूया. दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ करतात त्याचं मनसे शिलेदार आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम परमेश्वर स्पोर्ट्स सोबत. जतीन पाटीलसाठी 1000 रुपये आणि अक्षय पाटीलसाठी 200 रुपये. वैभव पाटील काढून आमचे वैभव दादा पाटील यांच्या माध्यमातून जतीन पाटीलसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालं आणि अक्षयसाठी देखील तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. दोघांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सो आपण ते कॅश प्राईज देणार आहोत. दयानंद पाटील यांच्या दयानंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ते कॅश प्राईज देऊ. सोबत मग अक्षयला आपण 200 रुपये देणार आहोत. त्यानंतर इथं आपण जतीनला देखील तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज देणार आहोत. पहिल्याच बॉल दरम्यान आपण बघितलं तर फुल लेन डिलिव्हरी टाकली होती. खुदून काढायचं होतं. लाईन भरपूर चांगली आहे. भरपूर चांगली सुरुवात दरम्यान इथं गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दरम्यान भरत करताना दिसतो. इथनं देखील बागफुटला जाऊन खेळायचं होतं आणि इथनं जर आपण विचार केला आणि इट्स अ वाईट बॉल उजव्या इष्टिकच्या बाहेर. तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला भारत गोलंदाजी करताना दिसत आहेत आणि बघा जे या स्पर्धेचे नियम आहेत ते देखील तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. बघा स्पर्धेचा जो नियम आहे की पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असला पाहिजे आणि परमेश्वर स्पोर्ट्सचा 12वा खेळाडू नाही आहे. सो त्या अनुषंगाने 2 धावांची पेनल्टी आम्ही इथं अनाऊन्स करतो. 2 धावांची पेनल्टी टीम परमेश्वर स्पोर्ट्सला ती देखील आम्ही ऍड करू पहिल्या इनिंग नंतर. तब्बल आपण जर बघितलं तर लास्ट बॉलवरती दरम्यान सिंगल सलामीची जोडी बॅट्समन रोहित आणि त्याच्या समेत संदीप. रोहित आणि संदीपची जोडी आपण दरम्यान पाहतात. भरपूर चांगले खेळाडू दोन्ही भरपूर चांगले क्रिकेट दोन्ही खेळतात. इथं देखील फक्त सन्मान दिला. धीम्या गतीने बॉल टाकला होता आणि त्याच प्रकारे हा देखील स्ट्रोक देखील आला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला जोपर्यंत दरम्यान फिल्डर येथील बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत या बॉलवरती देखील एक सिंगल तुम्हाला कंप्लीट होताना दिसेल. तुम्हाला परमेश्वर स्पोर्ट्स आणि इथनं मनसे शिलेदार मध्ये ही आपण मॅच पाहतात. अर्थातच या स्पर्धेची दरम्यान तिसरी मॅच आहे. तब्बल नक्की 6 संघांना आपण दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहतात. इथनं डिफिकल्ट स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं बॉल उडवला आणि घोषित क्षेत्रामध्ये हा बॉल जातो. 2 धावा दरम्यान या बॉलवरती असतील. बघा जे स्पर्धेचे नियम आहेत सो प्रत्येकी नियम तुम्हाला फॉलो करणं गरजेचं. डिक्लेअर झोनमध्ये या तब्बल 2 धावा आपल्याला येताना दिसल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक तब्बल आता 5 वरती. आणि इथं जर सांगायची गोष्ट अशी झाली भरपूर चांगलं आयोजन आपण दरम्यान पाहतात. अर्थातच ऑल कारिवली टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा. पुढचा बॉल इथं ऑन साईडला उडवला. वॉट अ शॉट. ज्या प्रकारे बॅट मधनं साऊंड आला होता या बॉलवरती ना 6 धावांची मोहर लावली होती. पहिला षटकार या इनिंग मधला.
रेग्युलरचा चांगला खेळाडू रोहित. आणखीन एक लाफ्टे स्ट्रोक, बट यावेळेस देखील जर आपण बघितलं तर यस घोषित क्षेत्रामध्ये हा बॉल जातो. तब्बल 2 धावा या बॉलवरती असतील. धाव फलक तब्बल या 2 धावीच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 13 वरती. आणि पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स तब्बल 13 बनल्यात. अजून देखील जर आपण बघितलं तर जिंकणं फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 13 आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये बनल्यात. अजून देखील येणारा 3 ओव्हरचा खेळ दरम्यान बाकी असेल. KPLचा सीझन 2 आपण पाहतात भरपूर चांगलं आयोजन दरम्यान यावर्षी देखील राहिला. सातत्याने 2 वर्षांपासून आपण ही स्पर्धा पाहतात आणि या वर्षी देखील तुम्हाला नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेटचं आयोजन, भरपूर चांगले स्पर्धेचं आयोजन आपण कारुलीकरांच्या माध्यमातून दरम्यान पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. बघा नेक्स्ट मॅचसाठी टीम प्रीत 11 आणि NP क्रिएशन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. पहिल्या इनिंग नंतर दरम्यान टॉस केला जाईल. अर्थातच प्रीत 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो NP क्रिएशन टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. अशा दिवसामधली तब्बल ही तिसरी मॅच पाहतात. स्पर्धेच्या माध्यमातून देखील तब्बल 6 संघ आहेत. पहिल्याच बॉल अराउंड दिले एक बोल्ड. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट दरम्यान पंकज काढतात. DJ किरण नेहमीच सत्र राहिलं, कारण बघा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मी म्हणेन एक षटक देखील मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसं असतं आणि ते चित्र पाहायला मिळालं. इथे देखील फुलरला निलेली आणखीन एक इथे विकेट मिळू शकते का? विकेट किपर प्रयत्न भरपूर चांगला केला. प्रयत्नाचे आपण 10 पैकी 10 मार्क्स देऊ, बट एक खंत मनामध्ये नक्कीच राहिली असेल की कॅच पकडायला हवी होती. दरम्यान या बॉलवरती देखील एक सिंगल. अजून रोहित सारखा बॅट्समन खेळपट्टीवर, म्हणजे असं आपण म्हणू शकत नाहीये की या इनिंगमध्ये ना अजून देखील भरपूर काही घडायचं बाकी आहे. रोहित जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तो प्रत्येकी ओव्हरमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न तशा परीने नक्कीच करेल, बट ही बॅटल भरपूर चांगली पाहायला मिळेल बंकज आणि रोहितची. पुढचा बॉल पंकजचा हा बॉल लाईन यावेळेस देखील दरम्यान भरपूर चांगली पाहायला मिळाली. आडव्या बॅटने स्लॉक करायचा होता, बट बॅटम बॉलचा कनेक्शन नाहीये. अपील देखील केली. एक क्षणाला हृदयाचे टोके वाढले असतील रोहितचे. नॉट आउटचा इशारा शेवटच्या मोमेंटला अंपायरचा आला. भरपूर चांगली अंपायरिंग दरम्यान जर आपण विचार केला तर इथं या ओव्हरचा जर खेळ आपण बघितला, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल दरम्यान येतो. अजून देखील या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक तब्बल आपण बघितलं 14 वरती. या ओव्हरमध्ये पंकजने या मॅचमध्ये कमबॅक करून दिला टीम मनसे शिलेदारला. कारण बघा पहिल्या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे 13 धावा गेल्या होत्या, कोणतीही विकेट नव्हती, पण त्यानंतर या ओव्हरमध्ये पंकज आले, एक महत्त्वाची विकेट देखील काढली आणि या लास्ट 3 बॉलवरती फक्त एकच धाव. आणि एक्झॅक्टली रिव्ह्यूची मागणी केली गेली, अंपायर्स रिव्ह्यू, आणि तो रिव्ह्यू कशासाठी तो देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. आणि नॉट आउट असेल, कारण बॉल ग्राउंडेड झाला होता. एक टप्पाने विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. सो नॉट आउट.
भरपूर चांगला वर्क. आमचे प्रिन्स मूवीज कधीच कमी पडत नाही आणि आज देखील कमी पडत नाहीये. भरपूर चांगला वर्क, त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. जाऊया माशा दिशेने. तबलचं आपण बघितलं लास्ट बॉल देखील डॉट बॉल. या ओव्हरमध्ये प्रेशर आता बनवलाय पंकजने. पहिल्या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे फलंदाजांचा दबदबा, पण या ओव्हरमध्ये पंकजने दाखवून दिलं की हा खेळाडू इतका चांगला का, सदस्याने इतका चांगला परफॉर्मन्स याचा का असतो, तो दर्जा दाखवला. पण हा बॉल बघा, हा अन हॅन्सम फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. पण तर आपण बघितलं तर या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट. धाव फलक या 2 धावेच्या मदतीने आता जाऊन पोहोचला विशालजी नाईक. 22. पुढचा बॉल. यावेळेस देखील बघा शाहरुखाने चित केलं होतं, फसवलं होतं. एक क्षणाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहित देखील करणार होते, पण शेवटच्या मोमेंटला ना डिफेन्सिव्ह स्ट्रोक. कारण बघितलं की फिंगर रोल केलं आणि शेवटच्या मोमेंटला स्वतःला थांबवलं. आणि या अंतिम बॉलवरती देखील एक सिंगल आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23. विकेट गेली फक्त 1. या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं एक महत्त्वाची विकेट पंकज यांनी काढली, बट या ओव्हरमध्ये रोहितचा एक आपल्याला चांगला स्ट्रोक षटकार देखील येताना दिसला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 आहेत. अजून देखील तब्बल येणाऱ्या दरम्यान 12 बॉलचा खेळ बाकी असेल. बघा नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहा. टीम प्रीती 11चा कॅप्टन आणि टीम NP क्रिएशनचा कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. आजचा दरम्यान या स्पर्धेचा दिवस सकाळच्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या मान्यवरांच्या महत्त्वाच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील पार पाडला. त्यानंतर जर आपण विचार केला तर आज 14 फेब्रुवारी आहे आणि अर्थातच 2019 14 फेब्रुवारी तो दिवस जर विचार केला तर पुलवामा अटॅकमध्ये तब्बल आपले भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात केली. पहिले मॅच आपण बघितली प्रीती 11ने एकंदरीत भरपूर चांगला खेळ दाखवला, त्यांनी ती मॅच जिंकली. त्यानंतर राधाई स्पोर्ट्स विपक्ष NP क्रिएशन आपण मॅच बघितली, त्याच्यामध्ये जतीन पाटीलचा भरपूर चांगला खेळ राहिला. या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक त्यांनी ठोकला आणि राधाई स्पोर्ट्सने ती मॅच जिंकली. आणि तब्बल आजच्या दिवसामधली तिसरी मॅच आपण पाहतात टीम परमेश्वर स्पोर्ट्स आपल्याला मनसे शिल्लेदार सोबत खेळताना दिसते. तिसऱ्या षटकामध्ये दरम्यान बॉलिंग मार्कवरती सुजित. आणि प्रत्येकी माउंट मॅच तुम्ही पाहताय तुम्हाला पुरस्कृत केलं आमचे सन्माननीय मेघनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. सुजित नाईक पहिलाच बॉल, सुजितचा काय स्वागत केलं. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. काय स्ट्रोक आला. पहिलाच बॉल सुजित नाईक मी म्हणेन मिस्टेक केली. कारण बघा समोर एक चांगला बॅट्समन आहे, वेल सेट बॅटिंग करतो, त्याच्या अगेन्स्ट ठेवून स्लॉटमध्ये बॉल टाकला आणि त्यानंतर रोहितचा भरपूर चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल लाईन चेंज करणं गरजेचं. हाफ ट्रॅकर टाकला, बागफुटला जाऊन खेळायचं होतं. विकेट किपरचा पण कौतुक करू, काय वर्क पाहायला मिळतं. आणि इथं जर आपण हे समीकरण बघितलं ना तर सुजित नाईक भिवंडीमध्ये स्पेशली विकेट किपिंगसाठी जाणले जातात, बट ते आता गोलंदाजी करतात. आणि विकेट किपर जर आपण बघितलं ना इथनं देखील जर लाईन आपण बघितली तर भरपूर विचार करू. अंपायरसाठी वेट करतो आणि इथनं एक्झॅक्टली काय घडत होतं, उजव्या स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा आमचे अंपायर करतात.
थोडीशी लाईनमध्ये मिस्टेक सुजित नाईकच्या अंतरातून घडली. भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळते आणि हा वाईट बॉल धावफलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने तब्बल आता जाऊन पोहोचला तब्बल 31 वरती. तब्बल या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल आहेत आणि 1 षटकार. म्हणजे आतापर्यंत या एका बॉलमध्ये सुजित नाईकने 8 धावा खर्च केल्यात. लाईन चेंज करणं गरजेचं, कारण आता जर लाईन चेंज नाही केली ना तर परिणाम देखील चेंज होणार नाहीयेत. कमबॅक करावा लागेल. विकेटची गरज आहे. रोहित भरपूर चांगली बॅटिंग करतो. आणखी एक उडवलाय. 1 मोर विकेट. बॉल यावेळेस जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा. रोहित थांबणार नाहीये. षटकार. सगळ्यांचा बाप आला. आणि सुजितच्या बट आता इथनं गेम प्लॅन काय बनवले जातील, कारण रोहितचा पण जर विचार केला तर रोहितच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 षटकार आलेत. काय बॅटिंग करतो रोहित या मॅचमध्ये सध्याच्या घडीला. लीग क्रिकेट वेरी असलं तरी प्रत्येकी संघाची फक्त एकच मी म्हणेन खेळ भावना की जिंकायचा. आणखी एकीने बॅटची एज लागली होती. विकेट कीपर कॅच पकडायला हवी होती. इथनं मी म्हणेन बघा या मुवमेंटला ना तुम्हाला फील्डमध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावणं गरजेचं आहे, कारण बघा अगोदर तुम्हाला विकेट मिळत नाही आणि ज्या संधी निर्माण होतात त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. त्या संधीला पकडणं गरजेचं आहे. बघा संधी चालून आली होती. मिस्टामिंग स्ट्रोक होता. बॅटची एज लागली होती आणि विकेट कीपर थोडंसं कठीण होतं. बट अशा मोमेंटला ना तुम्हाला 50% चान्सेस देखील 100मध्ये कन्वर्ट करावे लागतात. एक्स्ट्रा एफर्ट फील्डमध्ये लावावे लागतात. बट ते चित्र घडलं नाही. एक सिंगल दरम्यान या बॉलवरती धावफलक या सिंगल रनच्या मदतीने आता 38 वरती पुढचा बॉल. आणि यावेळेस दरम्यान आपण बघितलं तर लाईन भरपूर चांगली. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं ऑफसाईड रिजनमध्ये. बॅटन बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. सुटकेचा श्वास आता सुजित नाईकने देखील घेतला असेल, कारण रोहित आता नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. रोहित स्ट्रायकर एंडला जेव्हा होते तब्बल आपण 2 धमाके बघितले. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले. पुढचा बॉल. इथनं देखील ऑन साईडला खेळायचं होतं. डाऊन द लेग साईड आहे. वाईट बॉलचा दरम्यान इथनं इशारा केला जातो. कुठे ना कुठे लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. वाईट बॉलचा दरम्यान इथनं इशारा आला आणि नक्कीच कारिवली गावाशी सन्मानाशी आपण ही स्पर्धा पाहतात. KPL अर्थातच कारिवली प्रीमियर लीग 2022 हे पर्व सीझन 2 आहे, तरी सुद्धा आयोजनामध्ये काहीच कमी नाही आहे. बागफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. दरम्यान डीपमध्ये फिल्डर जोपर्यंत येतील फील्ड करतील तोपर्यंत फक्त दरम्यान या बॉलवरती देखील एक सिंगल कंप्लीट. आणि बघितलं गेलं तर या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली. त्यानंतर 2 वाईट बॉल. त्यानंतर देखील रोहितच्या बॅटमध्ये 1 षटकार आला. नंतर सिंगल, डॉट बॉल, वाईट बॉल आणि 1 सिंगल. आणि या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर एकंदरीत शेवटचा बॉल असेल. धावफलक या सिंगल रनच्या मदतीने आता तब्बल 40 वरती जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. आणि मी म्हणेन ही मॅच देखील आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळते, कारण बघा सेकंड इनिंगमध्ये पंकज आहेत, सुजित नाईक आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे. सो त्या अनुषंगाने बघा इथं मी म्हणेन 60 जरी बनल्या ना तरी त्या चेस करण्याची ताकद ही टीम ठेवती. लोवर फुलटॉस होता. लोवर फुलटॉस बॉल होता. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न रोहितने जर केला बट मिस करतो. डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा. आणि अजून देखील जर आपण बघितले तर शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि अंतिम ओव्हरमध्ये आता गोलंदाजी कोण करेल, कारण जर आपण बघितलं तर रोहित आणि मोहितची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित भरपूर चांगली बॅटिंग करतात. एकाने जवळ आपण विचार केला तर रोहितने तब्बल रन्स बनवल्यात 33, म्हणजे टीमच्या रन 40 आहेत. 90% रन इथनं एकट्या रोहितने बनवल्यात. आणि कुठे ना कुठे मी म्हणेन आता मोहितला देखील आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करू आपण टीम प्रीत 11 आणि NP क्रिएशन. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. पहिल्या इनिंगनंतर आपण टॉस करू. प्रीत 11चे कॅप्टन उपस्थित आहेत.
NP क्रिएशनचा कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. बघा शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि जे रूल्स आहेत की आफ्टर फर्स्ट इनिंग जर तुम्ही टॉस बॉक्समध्ये नसले तर 2 धाब्यांची पेनल्टी. कारण एक जो रूल होता 12th मॅन पहिला बॉल पडण्या अगोदर यस कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचा पोहोचला पाहिजे आणि टीम अर्थातच परमेश्वर स्पोर्ट्सचा 12th मॅन पोहोचला नव्हता. सो 2 धाब्यांची पेनल्टी देखील आम्ही दिली आहे. ती देखील आफ्टर फर्स्ट इनिंग आम्ही ॲड करू. शेवटच्या षटकामध्ये दरम्यान आता जिम्मेदारी मोनिशवरती दिली आहे आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन मोहित असेल. पहिला बॉल ही अंतिम ओव्हरमधला पहिल्याच बॉल दरम्यान सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. दुष्काळात मी म्हणेन 13/14 नव्हे तर 15 महिना. कारण अगोदरच रन्स थांबत नाहीये ना, त्या मोमेंटला तुम्ही अशा मिस्टेक कराल तर इथनं मॅच जिंकणं देखील तितकंच कठीण होऊन जाईल. अर्थातच बॅट्समन मोहितने जर 6 हॅट्रिक कंप्लीट केली तर आमचे संदेशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये असतील. पहिला फटका तो उडवला आणि बॉल फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती बॅट्समन मोहितने देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. षटकार. याच दरम्यान शुभागमन होता. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कारेवली आमचे दशरथजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभागमन होता. सो साहेबांचं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने KPL 2022च्या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतो. अर्थातच प्रीत 11चे टीम ओनर आहेत, भरपूर खुश आहेत. पहिली मॅच भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांच्या संघाने जिंकली आणि धावफलक तब्बल आपण जर बघितलं तर षटकाराच्या मदतीने 47 वरती हा बॉल लाईन चांगली आहे. लाईन चेंज केली आणि रिझल्ट देखील चेंज होताना दिसला. यस पायाला जाऊन बॉल हा ब्रश झाला होता. लेगबायशी सिंगल दरम्यान येते. आमचे अजय म्हात्रे देखील भरपूर खुश आहे. पहिली मॅच त्यांनी त्यांच्या टीमने देखील जिंकली. एक क्षणाला हृदयाचे डोके भरपूर वाढले होते. हार्ट अटॅक जवळजवळ येणारच होता. बट कौतुक जतीन पाटीलचं करू आपण, कारण काय बॅटिंग केली जतीनने. तब्बल या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक देखील जतीनने ठोकला. हा ट्रॅकर बॅकफुटला चालू वर शॉट. इथनं फुल पॉवर जनरेट केली बॅट्समन रोहितच्या बॅटमधनं. आणखीन एक तडाखा. 1 मोर बिग हिट. थँक्यू डीजे. आणि हे छिद्र असतं की आपण सांगत असतो की एखादा पक्षी जेव्हा झाडावरती बसलेला असतो ना, त्याला कधी ही भीती नाही वाटत की झाडाची फांदी तुटेल आणि मी खाली पडेन, कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो. कारण एक गोष्ट मित्रांनो नक्कीच लक्षात ठेवा, या जगामध्ये ना कोणावर तुमचा विश्वास नसला तरी चालेल, फक्त तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही चांगलं कार्य करू शकता. आणि हा बॉल देखील ट्रॅव्हल होतो नॉनस्टॉप रिजममध्ये. आणि जर आपण विचार केला तर बॉल तब्बल रन्स असतील या 6. DJ गणेश जी 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 जी. चौकार. हरकत नाही, आपली स्पर्धा. तब्बल चौकार आला. धावफलक या चौकाराच्या मदतीने तब्बल. आणि इथं दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये आता बनेल का, त्याच्याकडे देखील प्रश्न लागलेत. रोहित पुढचा बॉल फुल लेन डिलिव्हरी अपील फिंगर अप काढली विकेट. फायनली रोहित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबलं. ज्या बॅट्समनने अक्षरशः या इनिंगमध्ये ना गोलंदाजांची कत्तल केली, त्या बॅट्समनची तर फायनली इनिंग कंप्लीट तब्बल 43 धावा बनवल्या. वॉड नॉक. बॅटिंग आवडली असेल ना त्याला वाजवू शकता. पहिलीच मॅच या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि भरपूर चांगली बॅटिंग. आणि हेच असतं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट.
कारण कधी कधी काय असतं मित्रांनो की बघा तुमच्याकडे मी नेहमी बघा तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळाल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जाल प्रत्येकी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बाट पास तर येतच असतो. एक वेळ अशी देखील येते की आपला खेळ खराब होतो बट असं नाही आहे कारण आपल्यामध्ये जी स्किल असते ना स्किल अशी गोष्ट जी आपल्या जन्मता आपल्या सोबत येते. सो त्यानंतर मी म्हणेन की ती तुम्ही कोणत्याही खराब काळानंतर तुमच्यामध्ये जो स्किल आहे ना तो नेहमी आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आणि या बॉलवरती जर आपण बघितलं तर हा स्ट्रोक ना खेळायचा होता ऑनसाइड रिजनला बॉल इथे शॉर्ट रिजनला जातो आणि जर आपण बघितलं तर 2 धावा कंप्लीट. आणि तब्बलचं आपण बघितलं तर पहिल्या इनिंगची समाप्ती आणि आफ्टर फर्स्ट इनिंग रन्स बनल्या तब्बल 60 आणि जिंकण्यासाठी 61 धाब्यांची गरज. बघा तब्बल पॅनल्टीच्या ज्या रन्स आहेत जेव्हा टीम अर्थातच आपल्याला मनसे शिल्लक बॅटिंग येईल तेव्हा मी तब्बल त्या 2 रन्स ऍड करू. सो तोपर्यंत आपण टॉसच्या दिशेने जाऊया व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दशरथजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत सन्माननीय देवदासजी चौगुले साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये या आपल्या शुभ हस्ते आम्ही यामाचा टॉस करू. मी विनंती करेन पुन्हा एकदा सन्माननीय देवदासजी चौगुले साहेब आणि त्यांच्या समेत अर्थातच आमचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दशरथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नावाचा टॉस करू. चला टीम NP क्रिएशन्स टीमचा कॅप्टन टॉस साठी या विनंती असेल. तब्बल 60 बनल्यात आणि 61 धाब्यांचा टार्गेट आहे आणि पेनल्टी जेव्हा फर्स्ट इनिंग स्टार्ट होईल त्यानंतर आम्ही ऍड करू. टीम NP क्रिएशनचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं अन्यथा आपल्याला देखील पेनल्टी दिली जाईल. सो आपण साहेबांच्या शुभ हस्ते दरम्यान यामाचा टॉस करतो. टीम NP क्रिएशन आणि प्रीत 11 मध्ये ही मॅच आहे आणि हेड अशी मागणी NP क्रिएशनची आलाय टेल म्हणजे टॉस जिंकला प्रीत 11 ने. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन दरम्यान स्थानापन्न व्हायचं. दरम्यान इथं सर्वप्रथम टॉस जिंकला प्रतीक डिसिजन काय असेल मॅच 4 ओव्हरची आहे. क्षेत्ररक्षण
फिल्डिंग करणारे पहिली मॅच भरपूर चांगल्या पद्धतीने जिंकली आणि भरपूर चांगला परफॉर्मन्स टीमचा राहिला. स्वतः फिल्डिंग करणारे अपोनंट टीमचा आपण बघितलं तर सचिन असो त्यानंतर महेश असो भरपूर चांगला खेळ करतात. सो त्यांच्या अगेन्स्ट इथं गेम प्लॅन काय असणार आहे, 4 ओव्हरमध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि या मॅचसाठी जर आपण बघितलं तर महत्त्वाचे गोलंदाज कोण असतील? काय नाही आहे तसेच आम्ही गेम प्लॅनिंग खेळू आणि जे 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. लास्ट मॅचमध्ये परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिला. सो या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं प्रतीक? काय ना खूप मजा येते. ही टुर्नामेंट सक्सेस झाली आमच्यासाठी, अजून अशीच पुढे टुर्नामेंट होत राहावी हीच आमची अपेक्षा. सो बेस्ट ऑफ लक प्रतीक आणि प्रीतीला पण. दरम्यान आता टॉस गमावला आणि अपोनंट टीम देखील तितकीच चांगली आहे कारण लास्ट मॅचमध्ये त्यांनी देखील 36 धाब्यांवर थांबवलं होतं 4 ओव्हरमध्ये. सो त्या अनुषंगाने तर त्यांच्या अगेन्स्ट गेम प्लॅन काय असतील सचिन दादा, कारण लास्ट मॅचमध्ये तुमची बॅटिंग देखील तितकीच चांगली झाली होती. सो आता 4 ओव्हरमध्ये कोणता टार्गेट इथं सेफ असेल या मॅचमध्ये? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं सचिन दादा, कारण तुमच्याच ऑल कारिवलीकरांची मेहनत या स्पर्धेच्या मागे राहिली आहे. सातत्याने सीझन 2 आहे आणि यावर्षी देखील आयोजनामध्ये कोणतीच कमी नाही आहे. सो कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि अजून आम्ही एन्जॉय करू. सो बेस्ट ऑफ लक टीम NP क्रिएशन. दरम्यान टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला प्रीत 11ने आणि फर्स्ट गोलंदाजीचा डिसिजन घेतला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. दरम्यान जर आपण बघितलं तर 61 धावेचं टार्गेट आता चेस करायचं आहे. तब्बल जर आपण बघितलं तर 2 वाईट बॉलने इथनं दरम्यान सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रल्हाद दरम्यान आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस जिंकला ऑनसाइड रिजनला स्ट्रोक आहे. दरम्यान त्या रिजनमध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि यस कॅच पकडली आहे. पहिली विकेट. पहिल्या षटकाचा दरम्यान खेळ सुरू आहे आणि जर आपण विचार केला तर धाव फलक 3 वरती. पुढचा बॉल हा देखील हाफ ट्रॅगर ऑन साइडला फटका उडवला. ताकद किती या स्ट्रोक मध्ये. यस क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनला. पहिला विकेट. बॅट्समन पंकजच्या बॅटमधनं दरम्यान येतो. आणि जर आपण बघितलं तर हा षटकार आणि धावफलक जर आपण बघितले 6 धावेच्या मध्येने आता 9 वरती 61 धावा चेस करायची असो. त्या अनुषंगाने मी म्हणेन भरपूर चांगली सुरुवात दरम्यान करते टीम. सेकंड इनिंग मध्ये मनसे शिलेदार. अंदाजी आणखीन एक विकेट.
क्या बात आहे. या इनिंगची सुरुवात आपण जर विचार केला ना तर ही दुसरी विकेट आणि प्रेशर मध्ये आता मनसे येतात. दरम्यान या ओव्हरमध्ये आला जयेशची विकेट प्रथमतः आली, त्यानंतर पंकज ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला त्यांची देखील विकेट दरम्यान इथनं या पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद यांनी काढली आहे. आणि बघा भरपूर चांगली सुरुवात मी गोलंदाजीमध्ये सर्वप्रथम बॅटिंग केली टीम. अर्थातच आपण सर्वप्रथम बॅटिंग करताना परमेश्वर स्पोर्ट्सला बघितलं, 60 धावा बनवल्या आणि 61 धावा डिफेंड करायच्या असताना आता मी म्हणेन भरपूर चांगला खेळ होतो. क्रमांक 4 वरती नवीन बॅट्समन आपल्याला सुजित नाईक क्रमांक 4 वरती पाहायला मिळेल. हा खेळाडू देखील भरपूर चांगला आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे. असं विकेट किपर भरपूर नाव या विभागामध्ये त्यांनी कमवलं आणि बॅटिंग देखील तितकीच चांगली करतो. सो त्या अनुषंगाने इथनं त्याच्यावर आता भरपूर काही डिपेंड असेल. पुढचा बॉल लास्ट बॉलवरती पंकजची विकेट. हा शेवटचा बॉल देखील बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, त्या रिजममध्ये फिल्डिंग बघा किती चांगली पाहायला मिळते. एक कॅच देखील भरपूर चांगली पकडली होती. जे आमचे खेळाडू जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभे आहेत, अर्थात वाईट पडद्याच्या आतमध्ये उभे आहेत, त्यांना प्लीज विनंती करू. सचिन घरत आहेत आय थिंक, विनंती असेल प्लीज दादा तुम्ही पलीकडे बसा. आणि इथं देखील ऑफ्टर फटका आहे, त्या रिजनमध्ये फिल्डर आहेत व त्यांना देखील बीट करून हा बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बॉल वसूल केला जाईल, बॉल जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
त्यांचा जो अनुभव आहे ना तो अनुभव आता इथं पानाला लावला जातो. कारण काही गोष्टी अशा असतात ना मित्रांनो ज्या तुम्हाला क्रिकेटच्या पतलावरती अनुभवाने शिकायला मिळतात आणि अनुभव याचा वापर इथं सुजित नाईक या मासमध्ये करतो. तर बघा भरपूर सारे उन्हाळ्या पावसाळ्या दरम्यान त्याने क्रिकेटमध्ये बघितलेत आणि त्याचा खेळ आहे ना आज देखील तितकाच चांगला आहे जो अगोदर होता आणि इथं तितकाच चांगला खेळ सुजित नाईक करतो. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले. पुढचा बॉल आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता बट इथनं बॉटम एज लागली आणि बॉल पायावर जाऊन ब्रेस झाला आणि हा डॉट बॉल असेल. यावर्षी जर आपण एकंदरीत विचार केला शेवटचा बॉल असेल. या दुसऱ्या षटकामध्ये धावफलक तब्बल आता 29 आहे. शेवटचा बॉल 29 अजून देखील जिंकण्यासाठी तब्बल 32ची गरज आहे. आता मी म्हणेन विकेटचा महत्त्व भरपूर वाढून गेला. सुजित नाईकची विकेट. शेवटचा बॉल देखील हा हॅन्डसम खाऊ कॉर्नरला फिल्डर फक्त बघतच राहिले. आणखीन एक तडाखा षटकार. थँक्यू तुझ्या तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनल्यात 35 आणि येणाऱ्या 12 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. बघा रिक्वायर्ड एक क्षणाला 15पेक्षा जास्त होता बट आता रिक्वायर्ड तब्बल 13 वरती येऊन पोहोचला. 13 धावांची गरज असेल प्रति षटकामागे. टीम मनसे शिलेदारला हा पहिला सामना स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आणि 2 गुण इथं नक्कीच आपल्याला टेबलवरती अर्जित करण्यासाठी. प्रत्येकी बघा तुम्ही प्रत्येकी जे 6 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात बघा तुम्ही जेव्हा मॅच जिंकाल तेव्हा तुम्हाला प्रत्येकी 2 गुण दिले जातील. या स्पर्धेमध्ये बघा तब्बल 3 संघ आपल्याला क्वालिफाय होताना दिसतील. क्रमांक 2 आणि 3ला जो संघ फिनिश करेल त्यांची सेमीफायनल असेल. क्रमांक 1ला जो संघ टेबल टॉप करेल तो डायरेक्ट फायनलमध्ये. आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा क्रमांक 1 आणि 2 मध्ये जर इक्वल पॉईंट असतील तर ड्रॉ केला जाईल आणि क्रमांक 2 आणि 3 मध्ये जरी इक्वल असेल तरी ड्रॉ केला जाईल आणि ज्या संघाचा ड्रॉ निघेल त्याला पुढे नक्कीच आपण प्रवास करायची संधी देऊ. कारण जर आपण बघितलं तर या संघामध्ये बघा आपण तब्बल 6 संघ या स्पर्धेमध्ये खेळलो होतो आणि मोस्टली लीग क्रिकेटमध्ये आपण भरपूर समीकरण बघतो की 1 ते 2 संघ सेम पॉईंटवर टेबल फिनिश करतात. सो त्या अनुषंगाने जे रूल्स आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवतो आणि नक्कीच आमच्या अंपायरसाठी देखील बघा एक सुविधा आहे की जर तुम्हाला ग्राउंडमधनं प्रॉपर डिसिजन देणं अवघड होत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो. फक्त बघा बॅट्समन आणि बॉलरला रिव्ह्यू नसेल अंपायर रिव्ह्यू असेल ती गोष्ट देखील लक्षात ठेवा. तुम्ही बिमर नो बॉल किंवा रनआउटसाठी रिव्ह्यू मागू शकत नाही आहे. अंपायरने जर रिव्ह्यू मागितला तरच त्या गोष्टीवर आम्ही नक्कीच चर्चा करू. सो जाऊया माझ्या दिशेने 12 बॉल 26ची गरज. तिसऱ्या षटकामध्ये दरम्यान बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मोहित इथनं आपल्याला गोलंदाजी करताना दिसेल. हे षटक देखील महत्त्वाचं आहे बघा या स्पर्धेमध्ये प्रत्येकी सामन्याचं महत्त्व भरपूर आहे. कारण बघा 6 संघ या स्पर्धेमध्ये खेळल्या प्रत्येकी 5 मॅचेस प्रत्येकी टीमला असतील. पहिलाच बॉल इथनं जर आपण विचार केला ना अंपायरसाठी वेट करू कारण ज्या प्रकारचे चित्र मैदानाच्या आतमध्ये घडले जे रूल्स नक्की आहेत आता ती नियमावली आता इथनं बघावी लागेल. आणि यस यस जो नियम आहे आणि त्या गोष्टीचा मी उल्लेख देखील केला की बघा तुम्हाला जर लेग बायची जरी सिंगल पाहिजे ना तरी तुम्हाला ॲक्शन करणं गरजेचं आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेटला देखील असे समीकरण आपण टेस्ट क्रिकेटमध्ये भरपूरदा पाहतो. सो इथं ना प्रत्येकी बघा स्ट्रोकच्या मागे तुमची ॲक्शन असणं गरजेचं. हा बॉल देखील बघा लाईन किती चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल प्रेशर आता बॅटिंग लाईनअपवर वाढतोय. एका एंडने सुजित नाईक सज्जित बट मी म्हणेन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. आता एक क्षेत्र इथनं घडतं कारण बघा इथं तुम्हाला 12 बॉलमध्ये 26ची गरज होती आणि त्यामधले पहिले 2 बॉल जर आपण बघितले तर डॉट बॉल आहेत. एकही धाव गेली नाहीये. मोहित दरम्यान या तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. त्याला देखील माहिती इम्पॉर्टंट ओव्हर आहे 10 पेक्षा जर कमी रन्स दिल्या तर या मॅचमध्ये भरपूर पुढे निघून जाऊ. हाफ ट्रॅकर पुल केला बॉल हवेमध्ये आहे आणि इथनं बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनला. षटकार.
थँक्यू 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 सो मच डीजे. सो इथनं विनंती असेल बघा तुम्ही थोडा वेळ कमी घ्या. अजून देखील बघा तब्बल ही तिसरी मॅच आहे, त्यानंतर देखील 5 मॅचेस खेळवायचे आहेत. थोडं फास्ट केला. विनंती असेल तुम्ही प्रत्येकी सामन्याला जर इतका वेळ खर्च कराल तर आजचा शेड्यूल कंप्लीट करणं भरपूर कठीण होईल. थोडं फास्ट. आणि आय थिंक मॅच बॉल रिटर्न आला. सो त्याच बॉलने आपण मॅच कंटिन्यू करूया. तब्बल विचार केला तर सिक्सर आला, तब्बल 2 डॉट बॉल. त्यानंतर प्रेशर भरपूर वाढला होता बॅटिंग लाईनअपवरती. त्यानंतर बॅट्समन आपण मोहिनीशा बाटमधनं हा षटकार येताना बघितला. अजून देखील जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे. अवघ्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल लेन डिलिव्हरी टाकली आहे आणि लॉंग ऑन रिजनला दरम्यान फिल्डर उपस्थित असतील. फक्त एक सिंगल जाणार आहे. सुजित नाईक आता स्ट्रायकरला येतील. तब्बल आता 8 बॉल जिंकण्यासाठी 19ची गरज आहे. मी म्हणेन हे 2 बॉल डिसायडर आहेत. या 2 बॉलवरती एखादा चांगला स्ट्रोक जर आला तर ही माशना टीम मनसे शिल्लेदार आपल्याला अंतिम चरणापर्यंत फाईट करताना दिसेल. पण मी म्हणेन या अंतिम 2 बॉलवरती कदाचित सुजित नाईकची विकेट आली किंवा एखादी बाउंड्री गेली नाही तर पकड टीम आपल्याला नक्कीच या मॅचमध्ये मजबूत करताना दिसेल. अर्थातच परमेश्वर स्पोर्ट्स अपील भरपूर झाली बट आय थिंक हाईट फॅक्टर असेल, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळाला होता. आणि हा डॉट बॉल म्हणजे आता 7 बॉल तब्बल जिंकण्यासाठी 19ची गरज अंतिम बॉल असेल ओव्हरमधला. आता प्रश्न हा पडला की सुजित नाईककडे आता डबल माइंडेड मी म्हणेन या बॉलवरती सिंगल घेतली जावी की मोठा स्ट्रोक खेळावा. कारण बघा जर मोठा स्ट्रोक खेळले तर स्ट्राईक जाईल, सिंगल घेतली तर समीकरण 18चा अंतिम ओव्हरमध्ये बाकी राहील. आणि इथनं या क्षणामध्ये एक्झॅक्टली काय घडेल. शेवटचा बॉल या ओव्हरमधला मोठ्या फटक्यासाठी गेले. लॉफ्टेड फटका एक मोमेंटला बॉल हवेमध्ये देखील होता. गोलंदाजाने त्याच्या परीने प्रयत्न भरपूर चांगले केले स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये, पण अंतिम बॉलवरती सिंगलच घेतली सुजित नाईकने आणि स्ट्राईक आता स्वतःवरती. आणि 6 बॉल आता जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. बघा मी म्हणेल सुजित नाईक जर 6 बॉल खेळून जातील ना तर इथनं ना 70% चान्सेस असे आहेत की 3 षटकार आपल्याला येताना दिसू शकतात. बट इथं मी म्हणेल की इथनं शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा डिफेंड करण्यासाठी भरपूर आहेत. बट आपण क्रिकेटमध्ये भरपूर ते असे समीकरण बघत असतो की 15पेक्षा जेव्हा जास्त धाव्यांची गरज असते ना तेव्हा बॅट्समन प्रेशरमध्ये नसतो, गोलंदाज प्रेशरमध्ये असतो. कारण एकंदरीत आपण जर माइंडसेटचा विचार केला, बॉलर हा विचार करतो की इतक्या रन्स आहेत, जर माझ्या माध्यमातून खर्च झाला तर काय. आणि ॲज अ बॅट्समन आपण विचार काय करतो की जास्तीत जास्त रन्स आहेत. इथं प्रत्येकी बॉलवर आपल्याला आक्रमण करायचं आहे. इथनं बॅट्समनला मी म्हणेन 7 खून माप आहेत. प्रत्येकी बॉलवर आक्रमण करणं आता भाग आहे. बट 6 बॉल 18 ना डिफेंडेबल आहे, डिफेंड करायला हव्यात. बट सुजित नाईक सारखा मोठा चॅलेंज देखील स्ट्रायकर एंडला आता उभा असेल. सुजितने आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले. तब्बल जर बघितलं तर 21 धाब्यांवर तो देखील नॉट आऊट आहे. पण त्याच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आता चालला असेल की आतापर्यंत भरपूर चांगला खेळ केला बट मॅच इथनं फिनिश केली जाईल का. कारण आपण काय पाहतो की आपण ना यश जेव्हा एखादी मूवी बघायला जातो तेव्हा मूवीला स्टार्टला काय झालं, मिडलला काय झालं, पण आपण आठवण काय ठेवतो, क्लायमॅक्स सीन काय घडला, शेवटच्या मोमेंटला काय घडलं. आणि क्रिकेटमध्ये देखील ते समीकरण असतं, शेवटचा मोमेंट कोणाच्या नावावरती राहिला, मॅच कोणी जिंकली, त्या गोष्टीला महत्त्व असतो. आणि या अंतिम ओव्हरमध्ये आता जिम्मेदारी दरम्यान दिली आहे गोलंदाज बॉलिंग मार्कवरती केबल. सहा बॉल 18ची गरज. प्लीज विनंती असेल थोडं फास्ट केला. बघा अजून देखील 5 मॅचेस जाते या मॅच नंतर आणि कंपल्सरी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 8 मॅचेस खेळवायच्या आहेत. हॅलो 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 6 बॉल 18ची गरज. आणि अर्थातच केबल आलेत. अर्थातच या स्पर्धेला त्यांचा देखील मोलाचा सहकार्य. पहिला बॉल सुजित नाईक साठी मिसटायमिंग बॉल हवेमध्ये आहे. पहिल्याच बॉलवरती सुजित नाईक बॅक टू द डगआउट, महत्वाची विकेट. आमचे सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 6 हॅट्रिकसाठी अर्थातच मनसे टीम ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
बट आता सध्याच्या घडीला डिमांड देखील तशीच आहे, कारण 5 बॉल 18ची गरज आहे आणि 18 धावा चेस करण्यासाठी किमान मी म्हणेन 2 ते 3 मोठे फटके, आणि त्या 3 मोठे फटके येणे भरपूर कठीण वाटेल, कारण ज्याप्रमाणे पहिला बॉल टाकला केवळ यांनी, त्या तर आपण स्पर्धेचे जे आयोजन पाहते की बघा, विनंती असेल जे खेळाडू किंवा प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये उभे आहेत, आमचे महेश दादा पाटील, सचिन दादा, विनंती असेल की प्लीज तुम्ही पडद्याच्या पलीकडे बघा. शेवटचे 5 बॉल आहेत आणि हा बॉल डाऊन द लेग साइड, वाईट बॉलचा दरम्यान इथे इशारा केला जातो. आता 5 बॉल 17चं समीकरण बाकी आहे. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. एका बाजूने मी म्हणेन टीम मनसे शिलेदार, तर दुसऱ्या बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये परमेश्वर स्पोर्ट्स. इथं शस्त्र कोणताही संघ खाली टाकत नाहीये, दोन्ही संघ इथनं लढाईसाठी तयार आहेत. पण ही लढाई या शेवटच्या चरणावरती जिंकेल कोण, टीम परमेश्वर स्पोर्ट्स की मनसे शिलेदार. 5 बॉल 17ची गरज असेल. पुढचा बॉल केवळ दरम्यान पहिल्या बॉलवरती सुजित नाईकची विकेट काढून या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक केलाय. फटका हवेमध्ये, मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, फिल्डर उपस्थित, त्या रिजन मध्ये कोणतीही मिस्टेक दरम्यान इथनं होणार नाहीये. आणखी एक इथनं विकेट. कारण 2 बॉलचं समीकरण बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये आपण जर विजयाचं समीकरण बघितलं
तर जिंकण्यासाठी तब्बल 17 बनवायचे आहेत. पुढचा बॉल आणखीन एक लॉफ्टर फटका आहे. लॉंगॉलला फिल्डर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आला बट आता म्हणावं लागेल मेहरबा आते आते बहुत देर हो गई. कारण आपण म्हणतो की एखादी गोष्ट एखाद्या निर्धारित वेळेमध्ये झाली तरीच तिचा फायदा असतो. वेळ निघून गेली तर त्या गोष्टीचं इतकं महत्त्व राहून जात नाही आणि हा षटकार त्याच प्रकारे होता. कदाचित हे स्ट्रोक जर सुरुवातीमध्ये आले असते तर मॅच थोडी वेगळी पाहायला मिळाली असती. शेवटचा बॉल, एक बॉल 11ची गरज. आणि हा देखील स्ट्रोक आपण बघितलं बॉल हवेमध्ये फिल्डर दरम्यान त्या रिजनमध्ये 4थी विकेट मिळू शकली असती बट तसे काही घडलं नाहीये. दरम्यान मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम परमेश्वर स्पोर्ट्सने. सो अभिनंदन टीम परमेश्वर स्पोर्ट्स. लगेच टीम प्रीती 11 फिल्डिंग लावून घ्या. प्रीती 11 आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण मॅच लगेच सुरू करणार आहोत. दरम्यान जर आपण बघितलं मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅचसाठी मी म्हणेन यस, ज्या बॅट्समनने अर्थातच या इनिंगमध्ये तब्बल आय थिंक 80-85% रन बनवल्या. तब्बल त्याच्या बॅटमध्ये आपण जर बघितले तर 5 षटकार आले.